गायकवाड फाउंडेशनचे ट्रस्टी डॉक्टर रोहित गायकवाड सर यांची घेतलेली मुलाखत. जागरूक वसईमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण गायकवाड फाउंडेशनचे ट्रस्टी डॉक्टर रोहित गायकवाड सर यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. सर नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज गायकवाड फाउंडेशन बद्दल तुम्ही काय सांगाल? गायकवाड फाउंडेशन एक सामाजिक कार्यांसाठी आम्ही स्थापना केली आहे आणि विविध जागी आम्ही पोहोचण्याचं काम करतोय. जसं पालघर जिल्ह्याचे संपूर्ण जागी, वसई विरार आणि महाराष्ट्रामध्ये पण आता सध्या राज्यस्तरीय आम्ही काम करण्याचा हे प्रयत्न सुरू आहे. कॉलेजचे संचालक डॉक्टर विनोद गायकवाड सर होते आणि त्यांचाच वारसा सर तुम्ही चालवताय. तर बरेच विद्यार्थी तुमच्याकडून घडून गेले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे पण आम्ही कार्य करतो, जितकं पण आम्ही कामं वगैरे सर्व करतो, ते गायकवाड सरांचं मार्गदर्शन व गायकवाड सरांचा आशीर्वाद आणि त्यांचेच जे विचारधारा आहे ते घेऊन आम्ही चालतो. आणि जे पण आहे कॉलेजचे जे पण कामं आहेत, त्यांनी इतकं मोठे कामं केले सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ते वारसा म्हणजे पुढे चालवणं कठीण तर आहे, पण जे पण आहे गायकवाड सरांसाठीच आम्ही करतो आणि जे काही पण आज आमचं आहे ते गायकवाड सरांचंच आहे. नेमकी काय सामाजिक कार्य आपल्या मार्फत झाली त्याचं थोडंसं विश्लेषण द्या. आम्ही दरवर्षी आमचं एक कम्युनिटी सर्व्हिस वीक म्हणून आम्ही साजरा करतो. जसं एक 28 सप्टेंबर ते माझा वाढदिवस असतो, ते 9 ऑक्टोबर ते गायकवाड सरांचा वाढदिवस असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचं आणि सामाजिक कार्य करतो. जसं गावांमध्ये आम्ही पोचू, तिथे त्यांची काय गरज आहे ते आम्ही सॉल्व्ह करतो. मग जे स्कूल्स आहेत, ते जिल्हा परिषद स्कूल आहेत, जे मुलं आहेत ते वंचित आहे एज्युकेशनमध्ये, तर त्यांना आम्ही एज्युकेशन देतो, त्यांना स्पॉन्सर करतो. ज्यांना पण हेल्थकेअरमध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यांची सर्जरी आहे वगैरे आहे, ते आम्ही करतो. आणि आज आम्ही बोलू शकतो की आम्ही 3-4 वर्षात आम्ही 40-50 हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहे. आणि जिथे पण कामं केले, जसं वसईमध्ये असलो, उमरोळीमध्ये असलो, पालघरमध्ये असलो, विक्रमगड, मोकाडा, इथे सर्व जागी आम्ही पोहोचलो. तर हे फक्त एक वसईमध्येच नाही, किमान पूर्ण पालघरमध्ये आम्ही पोहोचलोय आणि ह्यालाच आम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण राज्यात आम्ही गायकवाड फाउंडेशनला पोहोचू आणि गायकवाड सरांना पोहोचू. आता वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली, आरक्षण जाहीर झालं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीचं काय वाटतं तुम्हाला? निवडणुकीमध्ये हे आहे की आता आमचं तर हे योगदान आणि बाकी सर्व असतंच, आमचं इन्व्हॉल्वमेंट असतंच, पण एकच आहे की जे रिझर्वेशन वगैरे जे वॉर्ड रचना आली आहे त्या हिशोबाने